गलरचीच केले, नाही तर संध्याकाळचा टाईम आहे म्हणून तेवढा काही दिसत नाही. चुकीचं वाटतं तुम्हाला पितांबरी? अरे माझा ब्रँड प्रमोशन नाही करत मी. आता उचलून नेल, उचलला आता नेल. गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मम्मीने आज सकाळ सकाळी चकल्या काढून ठेवल्या आणि वा माझा कवर ठेवले चकल्यानं उडाल नको म्हणून. तांदळाच्या चकल्या काढल्या, तांदळाच्याच आहेत ना, अजून नरमच आहेत, सुकल्या नाही अजून. आणि आज नाश्त्याला काय आहे? अरे यार इडली मी खाता का? मांजर बघू, मांजर. नीट आहे. मम्मीने काय करत असते? पापड्यांचा, खारवड्यांचा एक एक ड्रॉप टाकते आणि टेस्ट करते कसा पडते. म्हणजे चेक करते, हे घट्ट हे पाण्यात विरघळला नाही ना मग ते काढायचं. मी मला नाश्त्याला ऑनियन उत्तपा बनवले. काही नाही, डोसाचं पीठ होतं त्याच्या नुसती कांदा कापून टाकला. नुसता डोसा खायला आवडत नाही. प्लेन डोसा कसं मसाला डोसा आपण एकदम मजा येते. काढल्या का मम्मी? या पापड्या पण काढल्या एक साईडला चकल्याकडून. हे आता ओल्या असते, संध्याकाळपर्यंत एकदम सुकतील. मम्मीने चकल्या तर टाकलं सुकत. पाऊस नाही आला पाहिजे. ढग बघा कसा काला काला आलाय. पाऊस नाही आला पाहिजे. एवढे महिन्यातून टाकले. सिद्धू आज कसा काही घरी आहे गाईस, तुम्हाला पण विचार पडला असेल. त्याला आज जायचं नव्हतं म्हणून त्यांनी 2 दिवस तापाचा नाटक केला. आम्हाला आज समजला फायनली का असा विषय होता. याला ताप बीप नव्हता, नाटक होता, जायचं नव्हतं म्हणून. परत नीट चुकाने बसलेलो, पण घरांच्यानं बघितलं नाही. मला असं नीट चुकाने बसलेला, मला पाठवत घेतले राशनला. बाबा किती गाड्या आहेत आज आपली मधीतल्या. बाकी सगळ्या गाड्या, ही मोनिकची, ती मनिकची, ही सोनारवाल्याची, अशा वेगवेगळ्या गाड्या. गाडी पुसायला लागेल, गाडी धुत झाला. रेस्टिंग एवढे लवकर जाऊन आलो का लगेच समजलं आम्हाला का रेस्टिंग बंद आहे. मग काय बाई नशीब बंद आहे, म्हणजे एवढे उन्हांचं लाईनिंग थांबायला लागलं असतं. जाम वैताग येते तिथं उन्हाच्या ह्याच्यात. एवढा वैताग म्हणजे एवढा असं वाटतं ना, नको वाटते. मम्मी सांगते खावायला म्हणून जावं लागते. आता बोलते मला तू लेट गेला म्हणून बंद झाला. पाणी भरायला सांगितलं. पाणी भरायच्या आधी अंडा कसं चमकतो नीट आता याचा कलर बघा कसा चेंज होतो, जसं काही लोकांना माहितीच नाही. नाही हे पितांबरी नाही. तुम्हाला वाटत असेल पितांबरी आहे, चुकीचं वाटतं तुम्हाला पितांबरी. अरे माझा ब्रँड प्रमोशन नाही करत मी, गप्परी जरा. पितांबरीचं स्टॉक वीक वाढलं तर या व्हिडिओच्या नंतर फुकटचे ब्रँड. पाणी घे जरासा. कचकच आवाज या डोक्यात जावं लागला. काय अंडा होता आणि काय अंडा झाला. बऱ्याच टायमानंतर आपण GTA 5 खेळू. कसा आहे बघू गेम. या स्क्रीनवर स्क्रीन आणल्यापासून मी खेळलोच नाही. आणि गेम डाउनलोड आहे पण चालू होते का नाही ते पण माहीत नाही. आज चेक करू. वा गेम तर चालू आहे. चल बाहेर नाही. आता एक गाडी घेतली मस्त आहे की हिला आपण मॉडिफाय करू. मॉडिफाय केल्या कशी भारी होते बघा. गाडी मॉडिफाय केली पण समजत नसेल, काली कलरचीच केले, नाही तर संध्याकाळचा टाईम आहे म्हणून तेवढा काही दिसत नाही. तर आता जरा तयारी केली, फ्रेश झालो आणि चला जिमला जायचं आधी कॉफी घेतलं मस्त ब्लॅक कॉफी. आणि ऊन आला आहे आज. शिट, सावली पाहिजे होती. सावली असलेलं कसं जरा बरं वाटतं. ऊन आला अख्खा मूड जाते. आता पाऊस पडला ना, स्टार्टिंगचे 4-5 दिवस बरं वाटतं. त्याच्यानंतर जो वैताग चालू आला माहिती तर पाऊस नको. काय खाऊन टाकायला लागेल म्हणून रेखा दे. हां चल
थांब ना थांब. मला आता जाऊन नाही देत. बाहेर गेट खोललं का लगेच गेटाजवळ येते. हे बघ ते बघ. अरे माझी आहे जाऊन दे म्हणा. बाहेर नको येऊ. तर आता तो जिममध्ये चेस्ट ट्रायसेप मारून आलो मेडिकलला जाऊ. तर बाईक आहे. दिवशी बाहेर गेले. मला वाटतं दिवशी बाईक नेलं. दिवशी गाडी नेले. तर आता जिमवरून जाऊन आलो आणि एक वाघ काय बघा. मी आहे तो कैसा माझ्या मागे ये कसं चालतं माझी मागे जे इकडं. अरे इज्जत नको घालू. अरे इकडं. अरे शिट. मांजर पण आहे का त्याच्या मागे. आता त्याला उचलून नाही. घे त्याला. तो पण आवाज देते बाबा. आता उचलून नाही. उचलला आता नेल. आम्ही काय खाणार आहोत का तुझी पिल्ली. वाघ परत बाहेर आला. आता नाही आला. बघते कशी. हो सेट वाघ बघते कशी आवून. उजेड आहे ना त्याच्या बघते. जास्तीवरती नको मान भरल. बघ गेला. सिद्धू मंडेचा फुल फायदा उचलते. ओ माय गॉड. संडे सिद्धूचा खराब गेला तापाची बाई. मग सिद्धूने मुद्दा म्हणून मंडेची दांडी मारली. तेव्हा त्याची स्माईल वर्षात समजते का मुद्दा म्हणून मारले दांडी. तर आज काही ताप काहीच नव्हता. काहीच सिस्टम मध्ये खराबी नव्हती तरी मुद्दा म्हणून मारले. यो काही सुधारणार नाही. आता ती परत त्याला उचले नाही. चल त्या भूक लागल्या खावाला. आज जरा जिमशी आलो पण आज मेडिकलला जरा लवकर झालं कारण की 4-5 दिवस ज्याला पाहिजे त्याचा धंदाच नव्हता. म्हणून लवकर जाऊन बघतो. आजच्यासाठी मम्मीने आमरस केली. इकडे ताजा चकली आता बनवलेली. काय वास आहे. मेडिकलचा धावतच यावं लागेल पटकन. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि जेवायला मला माहिती आहे भाजी कुठली पण असू दे पण आमरस आहे. आमरस अच्छा. ही एक भाजी आहे वाटाण्याची. चपाती. आमरस कुठं आहे. बेबीचा आमरस. जेवायलाच आमरस आहे. आमरस विदाऊट साखरेचा आमरस आहे. या आमरसमध्ये साखर नाही आणि आंबा एवढं गोड होतं त्याचं. टेस्ट करू दे. साखरेची गरजच नाही त्याला. एवढं भारी लागते. तर जेवण झालं आणि जेवून मला घेतलं आमरसचा पूर्ण टोप. एवढ्या वाटेने आपला काय नाही होणार म्हणून टोपत घेतला कारण की माहीत नाही आंबा येवाला आंबा एकदम क्लास वाटतं. हळूहळू करून पूर्ण आपण टोपत संपू. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलवर सबस्क्राईब करा. शेअर करा. बाय गाईज. गुड नाईट. झोपा.